थाने से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां 12 साल पुराने अपहरण और हत्या के केस का आखिरकार खुलासा हो गया है। इस केस में सोशल मीडिया पर रील स्टार के नाम से चर्चित सुरेंद्र पांडुरंग पाटिल को उसके दो साथियों के साथ गिरफ्तार किया गया। साल 2014 में डोंबिवली के दावड़ी इलाके से 23 वर्षीय करण बागुल अचानक लापता हो गया था। परिवार ने अपहरण की शिकायत दर्ज कराई, लेकिन लंबे समय तक कोई सुराग नहीं मिला। हाल ही में क्राइम ब्रांच को मिली गुप्त सूचना के आधार पर एक संदिग्ध को हिरासत में लिया गया, जिसकी पूछताछ में पूरा मामला सामने आया। जांच में खुलासा हुआ है कि 7 एकड़ जमीन के सौदे को लेकर पैसों के विवाद में करण की हत्या की गई। 4 अक्टूबर 2014 को उसका अपहरण कर पाटिल के ऑफिस लाया गया, जहां उस पर हमला कर उसकी हत्या कर दी। इसके बाद आरोपियों ने शव को 12वीं डैम के पास जंगल में फेंक दिया, ताकि सबूत मिट जाए। पुराने रिकॉर्ड खंगालने पर अब पुष्टि हुई है कि वही अज्ञात शव करण का था। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और कोर्ट ने उन्हें 2 मई 2026 तक पुलिस हिरासत में भेज दिया है। मामले की जांच जारी है और यह भी देखा जा रहा है कि कहीं इस साजिश में और लोग तो शामिल नहीं। मानपाडा पोलीस स्टेशन येथे 2014 मध्ये करण बागुल याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती। त्या 2014च्या गुन्ह्यामध्ये अपहरित इसम करण बागुल याचा मर्डर खून झाल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या संबंधानं युनिट 3 ला गोपनीय माहिती मिळाली होती। पुराव्याच्या आधारे तपास केला असता अपहरित इसम करण बागुल याचा मर्डर झाल्याचं निष्पन्न झालं। या अनुषंगानं 3 आरोपींना त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये यापूर्वी सुरेंद्र पाटील रील स्टार राहणार डोंबिवली, त्याचबरोबर चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत असे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। या तिन्ही आरोपींनी अपहरित इसम करण बागुल याचा 4 ऑक्टोबर 2014 रोजी लोखंडी रॉडने त्याला मारहाण करून त्याचा मर्डर केला लक्ष्मी अपार्टमेंट डोंबिवली येथे। त्यानंतर त्याची बॉडीची विल्हेवाट त्यांनी 12वी डॅम मुरबाड या ठिकाणी जंगलामध्ये त्याची बॉडी तिथे पुरून ठेवली। त्या अनुषंगानं युनिट 3 चा तपास सुरू आहे। सध्या 3 आरोपींची पोलीस कोठडी 2 मे पर्यंत आहे। गुन्हे शाखा घटक 3 ला गोपनीय माहिती मिळाली होती की या 3 इसमांनी करण बागुलचं मर्डर केलेलं आहे। त्या अनुषंगानं आम्ही काही प्राथमिक चौकशी केली, काही पुरावे निष्पन्न केले, त्या आधारावर खून झाल्याचं मानपाडा पोलीस स्टेशन येथे 2014 मध्ये करण बागुल याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती। त्या 2014च्या गुन्ह्यामध्ये अपहरित इसम करण बागुल याचा मर्डर खून झाल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या संबंधानं युनिट 3 ला गोपनीय माहिती मिळाली होती। पुराव्याच्या आधारे तपास केला असता अपहरित इसम करण बागुल याचा मर्डर झाल्याचं निष्पन्न झालं। या अनुषंगानं 3 आरोपींना त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये यापूर्वी सुरेंद्र पाटील रील स्टार राहणार डोंबिवली, त्याचबरोबर चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत असे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। या तिन्ही आरोपींनी अपहरित इसम करण बागुल याचा 4 ऑक्टोबर 2014 रोजी लोखंडी रॉडने त्याला मारहाण करून त्याचा मर्डर केला लक्ष्मी अपार्टमेंट डोंबिवली येथे। त्यानंतर त्याची बॉडीची विल्हेवाट त्यांनी 12वी डॅम मुरबाड या ठिकाणी जंगलामध्ये त्याची बॉडी तिथे पुरून ठेवली। त्या अनुषंगानं युनिट 3 चा तपास सुरू आहे। सध्या 3 आरोपींची पोलीस कोठडी 2 मे पर्यंत आहे। गुन्हे शाखा घटक 3 ला गोपनीय माहिती मिळाली होती की या 3 इसमांनी करण बागुलचं मर्डर केलेलं आहे। त्या अनुषंगानं आम्ही काही प्राथमिक चौकशी केली, काही पुरावे निष्पन्न केले, त्या आधारावर खून झाल्याचं निष्पन्न झालं।